का दाऊद इब्राहिमचा आरोप आम्ही नाही केला, हा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला. कुछ लोग मिर्ची का व्यवहार करते हैं, कुछ लोग मिर्ची से व्यवहार करताय. हे भंडाऱ्यातून कोण बोललं? कुठला मिर्ची? कोणाविषयी बोलले? ईडीचं केस पहा, तपासा. नंतर तुम्ही भाजपमध्ये जाऊन त्यांचे बूट चाटून, त्यांची चाटुगिरी करून हे आरोप धुवून काढण्याचा प्रयत्न केला. पण आरोप आहेत, संबंध आहेत. दाऊदशी व्यवहार, इक्बाल मिर्चीशी व्यवहार, बॉम्बस्फोटातला आरोपी, मुंबईमध्ये 100च्या वर ज्याने बॉम्बस्फोट केले, घडवले, दंगली घडवल्या, अशा माणसाशी व्यवहार. आता ते खुलासा करतील. मला ईडीने क्लीन चिट दिली, भाजपचे बूट चाटून ईडीने क्लीन चिट दिली, मोदी शहांची धुणी भांडी करून क्लीन चिट मिळवली. आताही तेच करताय. तेव्हा रंग बदलण्याच्या गोष्टी शिवसेनेच्या बाबतीत करू नका, तुम्हाला महाग पडेल. चला पुढे, पुढला प्रश्न. आरोप प्रत्यारोप म्हणजे हे दाऊदच्या हस्तक आरोप प्रत्यारोप करत होते. असे खूप लोक आहेत, भ्रष्ट लोक. सगळे दुनियाभरातले भ्रष्टाचारी भाजपात घेऊन बहुमत मिळवलेलं आहे. भ्रष्टाचारांचं बहुमत आहे हो. आणि आमची लढाई भ्रष्टाचाराविरुद्धच आहे. या सगळ्या वक्फच्या जमिनी ज्या आहेत 2 लाख कोटीच्या, या भविष्यामध्ये कोणाच्या घशात जात आहे बघा. त्यातला 5-25 जमिनी नक्की प्रफुल्ल पटेल घेणार. जे दाऊदची जमीन घेऊ शकतात ते ह्या जमिनीसुद्धा घेणार हे लोक. हा सगळा जो खेळ चाललेला आहे हा जमिनी घेण्याचा आहे, जमिनींवरती कब्जा मिळवण्याचा आहे. हा भ्रष्टाचार आहे. आम्ही जे मतदान केलं या भ्रष्टाचाराविरुद्ध, हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मतदान केलं. काल त्या चर्चेमध्ये आणि सभागृहामध्ये शरद पवार गैरहजर होते. शरद पवार साहेब आजारी, त्यांची प्रकृती बरी नाही आहे. त्यांच्या सदस्य फौजिया खान उपस्थित होत्या. त्यांनी चांगले मुद्दे मांडले, त्यांनी काही चांगल्या सुधारणा सुचवल्या. लोकसभेत त्यांचे लोक हजर होते. बोला सर. पुण्यातलं मंगेशकर रुग्णालय आहे, त्यामध्ये एक साधे उपचार करण्यासाठी 20 लाख रुपयाची डिमांड करण्यात आली. आणि महत्वाचं म्हणजे त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. हे या संदर्भात खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाच्या वतीनं देखील असतं. ती महिला भाजपचे जे आमदार आहेत अमित गोरखे, त्यांच्या पीएची पत्नी होती. भिसे म्हणून त्यांचे पीए आहेत अमित गोरखेंचे, त्यांच्या या पत्नी आहेत. आता विचार करा, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या असलेल्या पत्नीची पत्नी, जिच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेले असं सांगितलं जात आहे, तरीही त्या भिसे नावाच्या कुटुंबावर ही आफत आली. एका मातेचा करुण अंत झाला. काय करता तो देवेंद्र फडणवीस? सरकारला 100 दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसलेले आहेत. मला असं वाटतं की ही जी कामं आहेत गोरगरिबांची, ही देवेंद्र फडणवीस यांच्या लेवलची नाही आहेत. त्यांची लेवल खूप मोठी आहे. गोरगरीब मध्यमवर्गीय यांची कामं तडफडून मरत आहेत. शेतकरी तडफडून मरत आहेत. गरीब ही मंडळी योजना कागदावर आहेत हो. एकनाथ शिंदे, अजित पवार हे तोंडाला असे पोपट बांधून फिरत आहेत, पोपटपंची करत. आणि देवेंद्र फडणवीस यांची झेप खूप मोठी आहे. म्हणजे अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला, ठेकेदार मोठे मोठे, त्यांची कामं होत आहेत. आणि त्यांची लेवल ती आहे. त्याच्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या लेवलची कामं सांगायला पाहिजे. गोरगरिबांची कामं देवेंद्र फडणवीस कसे करते? त्यांना ते सवयच नाही या पक्षाला, या मुख्यमंत्र्यांना. त्यांची आता लेवल खूप वर गेलेली आहे. म्हणजे असे भाजपचे कार्यकर्ते असे तडफडून मरत आहेत. बायका, मुलं, आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले. नुसतं दम तिथे बसून मंत्रालयात दम देणं सोपं असतं हो. हे सहन करणार नाही, ते सहन करणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अराजक आणि बदबदपुरी माजलेली आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि मोदीचं भजन करत बसले. रोज नव्या घोषणा करतात. 100 दिवसाचा वेध घेणार आहेत म्हणत. मागच्या आणि पुढच्या काय घेणार? तुमच्या समोर एक माता अशा पद्धतीनं त्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये नाही आहेत. 20 लाख रुपये महाराष्ट्रामध्ये एक सामान्य माणूस उपचारासाठी देऊ शकतो का? शेत विकून
माझ्याकडे सगळी माहिती आहे. देवेंद्र फडणवीसच्या तोंडावर फेकू शकतो मी ही माहिती.